इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथच्या नालंबी रोडवर 2 दुचाकींमध्ये घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय। या अपघाताचा सीसीटीव्ही देखील समोर आलाय। अंबरनाथ पश्चिमेच्या आनंदी लॉन समोर 6 मार्च रोजी रात्री 10:30च्या सुमारास 2 दुचाकी स्वारांची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला होता। या अपघातात सुनील वाघे हा 45 वर्षीय तरुण गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू होते। मात्र मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। घरातील कर्ता पुरुष गेल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आलंय, तर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने रुग्णालयातून मृतदेह घरी आणण्यासाठी देखील कुटुंबाकडे पैसे नाहीत। त्यातच काही तांत्रिक कारणामुळे रुग्णालय प्रशासन मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। तर या अपघाताला पूर्णपणे अंबरनाथ नगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचा गंभीर आरोप मृतकाच्या कुटुंबियांनी केलाय। कारण नालंबी रस्त्याचं काम अपूर्ण अवस्थेत असल्याने हा अपघात घडला असून पालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी अंबरनाथ पोलिसांकडे केली आहे। हे आमचा परिचय झालेला आहे तिकडं सायनला अटक झाले, वारला 4 वाजता कालने झालेला आहे। बॉडी काय आमच्या हाताला देत नाही आणि त्याचं लहान मुलं ते काय पेंटर काम करत होता, पेंटर काम करत होते। मग ते लहान मुलं ती बाई एकटी काय करणार आहे आणि पैसे ना पाणी आमच्या लोकांच्या हातात, गरीब लोक गाडीला पैसे भरायला नाही, ते पोलीस लोकांना पैसे मागतात, ते आम्ही लोक कुठून भरायचे? आम्ही आदिवासी लोक पैसे मागतात आणि आम्ही लोक स्वयंपाक नाही, पाणी आम्ही अशी भुकपोटी लोक बसले। कालपासून आम्हाला कोणी बघायला बी येत नाही तिथं। आम्ही लोक काय करायचं? कोणत्या लक्ष आमचं लक्ष लावत नाही कोणी लोक। आम्ही करायचं काय? आम्ही कालपासून वाट बघतात, कालपासून झालेलं 4 वाजता झालेलं आहे, पण लोक कोणी आम्हाला बघायला येत नाही। काय झालं कसं बोलतं आमच्या हाताला द्या। आम्ही गरीब लोक काय माहिती आम्हाला? आम्ही शिकलेले सवरलेले, आम्हाला आला उभं नाही आडवं नाही आम्हाला लोकांना समजत। आम्ही अंगोडा साप, आम्हाला काही समजत आहे त्यातलं, काय करायचं काय ठेवायचं, आम्ही काय करायचं? बॉडी का नाही देते काय सांगितलं? बॉडी का नाही देते त्यांना? वाघे लोक आम्ही ना, त्यांना दुसऱ्या लोकांचे हे पाहिजेत, सही पाहिजे। वाघे कोण येणार आहे तिथं सही द्यायला? आम्हाला लोकांना मुंबईला आमच्या लोकांची वाघे कुलीत आमच्या लोकांचे काय करणार आम्ही लोक? गाड्या घोड्या तिकडच्या लोकांना आम्हाला माहिती नाही, आम्हाला काही समजत नाही। आम्ही लोक कधी असं बघितलं पण आता करणार काय? आम्ही लोक कामा नाही धंदा नाही, आमच्या लोकांना एक दिवस भेटल काम तर 10 दिवस घरी बसून राहतो आम्ही, करत बी नाही। आणि लहान मुलं ती बाई करणार काय? कुठं जायचं उन्हात आणायचं? लहान मुलगा त्याच्या पोराला 7 तारखेला आमच्या इथे नालंबी रोडला ॲक्सिडेंट झाला होता। तर त्या रस्त्याचं काम अर्धवट झालेलं आहे, त्याचा पूर्ण हे सँक्शन पूर्ण झालेलं आहे। नगरसेवक यांनी सगळ्यांनी सगळं मंजूर करून दिलेलं आहे, तरी नगरपालिका आणि मुख्य अधिकारी आणि मुख्य इंजिनियर हे सगळे ते रस्त्याचे कामं करत नाही। त्यांच्यामुळे आज तिथं कितीतरी अपघात झालेले आहेत आणि त्यामुळे आज एकाचा मृत्यू पण झालेला आहे। तरी हे मुख्य अधिकारी नगरपालिका हे सगळे काय तिकडे लक्ष देत नाही। ते म्हणून एवढं बघा आमच्या आदिवासी समाजाचं एवढं मोठं हे नुकसान झालेलं आहे, एक पोरगा मेलेला आहे, तरी ते अधिकारी तिकडे येऊन लक्ष देत नाही। त्यांचं दुर्लक्षामुळे आज एवढे मोठे अपघात झालेले आहेत। त्यामुळे त्यांनी तो रस्ता फटाफट मंजूर करून घ्यावा ही अशी आमची विनंती आहे मुद्दे अधिकाऱ्यांकडून आणि नगरपालिकाकडून। ज्यांचा मृत्यू झाला त्यांचं नाव काय? सुनील पुंडलिक वाघे आणि त्यांना 3 मुलं आहेत। त्यांचा पाठिंबा कोणच नाही आहे। त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे, तो रस्त्याचं काम पण झाला पाहिजे लवकरात लवकर, हे आमची मागणी आहे मुख्य अधिकारीकडून आणि नगरपालिकाकडून। त्यांची बॉडी तुम्हाला देत नाही याचं कारण काय सांगितलं? कालपासून बॉडी देत नाही ते, आम्ही आदिवासी समाज आहे म्हणून आमची बॉडी त्यांनी माघारी ठेवलेली आहे। ते काल बॉडी गेलेली आहे, पण त्याचा आज पोस्टमॉर्टम झालेला आहे। एवढा आम्हाला त्रास दिलेला आहे, हे प्रशासन एवढं काय दुर्लक्ष करते हे काय आम्हाला कळत नाही। आता तुम्ही पोलीस स्टेशनला आले होते, नक्की काय उत्तर? पोलीस स्टेशनला आले तर पोलीस प्रशासनाने सांगितलं की तुम्ही अर्ज द्या, मुख्य अधिकारी नगरपालिकांचा हे अर्ज द्या, आम्ही अर्ज स्वीकारू। यापुढे तुमची काय मागणी आहे? आमचं हेच मागणं आहे की FIR दर्ज करा, 302 कलम लागायला पाहिजेत मुख्य अधिकारीवर, मुख्य इंजिनियरवर आणि या नगरपालिकावर। हे का दुर्लक्ष करतात? एवढं माणूस मेला तरी काय एवढं दुर्लक्ष करते? काय अजून वाट बघतात की बॉड्या अजून तिथून जाव्या त्या नालंबी रोडवरून, त्या रस्त्यावरून? काय एवढं दुर्लक्ष करतात हे पोलीस अधिकारी? त्यांच्यावर FIR झाली पाहिजे, 302 गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे।